आणि आनंदी दोघे एकाच कॉलनीमध्ये जन्मले होते। राघव आणि आनंदीचे बाबा दोघेही मित्र होते। आनंदीचा जन्म झाला आणि आनंदीच्या बाबांचे नशीबच पालटले। कंपनीमध्ये त्यांना सतत वरचेवर पोस्ट मिळत गेले आणि ते हळूहळू श्रीमंत झाले। याच्या उलट परिस्थिती म्हणजे राघवच्या बाबांना दारूचे व्यसन जडलं होतं। त्या दारूच्या नादात त्यांना होत असणारा पगारही ते घरी देत नसत आणि त्यामुळे त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती। या गोष्टीच्या पलीकडे मात्र राघव आणि आनंदीचे लहानपणापासून मैत्री होती। एकत्र खेळणे, शाळेत जाताना एकत्र जाणे, शाळेतून आल्यावर जेवणही एकत्र करायचे। रात्री सर्वजण झोपेपर्यंत ते खेळतच असायचे। त्या दोघांना एकमेकांचा खूप लळा लागला होता। त्या दोघांच्या मध्ये इतर कोणी खेळण्यासाठी आला तर ते राघवला सहन होत नव्हतं आणि इतर कोणाशी भांडण झालं तर आनंदी नेहमी राघवचीच बाजू घ्यायची। घरात काही वेगळा खाऊ बनवला तर आनंदी नक्की डब्यामध्ये आणत होती आणि आवर्जून राघवला स्वतःच्या हाताने खाऊ घालत होती। आनंदीला बेसनाचे लाडू आवडत होते म्हणून राघव त्याची आई जेव्हा दिवाळीमध्ये बेसनाचे लाडू बनवायची तेव्हा चोरून घेऊन जायचा आणि आनंदीला खाऊ घालायचा। लहानपणीच दोघांची मैत्री एकदम घट्ट झाली। राघवच्या बाबांचं आणि आनंदीच्या बाबांचं दारू सोडण्यावरून भांडण झालं। त्या भांडणाचा परिणाम असा झाला की आनंदीच्या बाबांनी ती कॉलनी सोडली आणि स्वतःचा एक प्लॉट घेतला आणि ते बाहेर राहू लागले। राघव आणि आनंदी यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला, पण त्यांची शाळेत मात्र भेट होत होती। त्या दोघांना स्वतःला एकमेकांना इतका लळा लागला होता की राघव एखाद दिवस शाळेत नाही आला तर आनंदी बेचैन व्हायची। राघव सोबत वाढत जाणारा हा दुरावा आनंदीला सहन झाला नाही आणि आनंदी एके दिवशी आजारी पडली। तिच्या आजाराचं कारण जेव्हा तिच्या आईने आनंदीच्या बाबांना सांगितलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या दोघांना एकमेकांचा खूप लळा लागला आहे आणि कदाचित याचं रूपांतर नंतर प्रेमातही होऊ शकेल आणि ते मला अजिबात नकोय, म्हणून त्यांनी ते शहर सोडलं। दुसऱ्या शहरामध्ये त्यांनी एक घर घेतलं आणि तिथेच ते राहू लागले। घर सोडून जायच्या अगोदर आनंदी आणि राघव यांची शाळेत भेट झाली। त्यानंतर त्यांची भेट कधी होईल माहीत नव्हतं। राघवने घरून येतानाच गणपतीच्या मंदिरातून येताना एक लाल रंगाचा 5 रुपयाचा धागा घेऊन आला होता। राघवने तो धागा आनंदीच्या हातामध्ये बांधला आणि नकळतपणे तो तिला म्हणाला की हा धागा आपल्या मैत्रीचे प्रतीक आहे, तू धागा कधीच काढायचा नाही। आनंदीनेही तसं वचन दिलं होतं। आनंदी नव्या शहरामध्ये रुळली। त्यांच्या बाबांनी मोठा बंगला बांधला, एक कंपनी विकत घेतली। त्या कंपनीचा मोठा नावलौकिक झाला। या दरम्यान आनंदीला त्यांनी परदेशात शिकण्यासाठी पाठवलं होतं। इकडे मात्र राघवची परिस्थिती फार बिकट झाली होती। दारूच्या व्यसनाच्या आहारी जाऊन राघवच्या बाबांचे त्यातच निधन झालं होतं। तो आणि आई असे दोघेच होते। त्यानं कसं बसं आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि तो एका कंपनीमध्ये कामासाठी लागला। त्याला पगार जेमतेम होता। कॉलेजमध्ये असतानाही बऱ्याच मुली होत्या आणि ऑफिसमध्येही आता बऱ्याच मुली होत्या, पण त्यानं कधी कुठल्या मुलीकडे वाईट नजरेने पाहिलेच नाही किंवा त्याला कुठल्या मुलीसोबत मैत्री करावी असेही वाटलं नाही। तो फक्त प्रत्येक मुलीच्या हाताकडे बघत होता आणि कुणाच्या हातामध्ये लाल रंगाचा धागा बांधलेला आहे का हे शोधत होता। पुन्हा त्यालाच वाटायचं की इतके वर्षे एक धागा कसा काय टिकेल आणि काय माहिती आनंदीने तो काढून टाकला असेल किंवा नंतर त्या धाग्याची तिला लाजही वाटत असेल किंवा ती आपली मैत्री विसरूनही गेली असेल। असे बरेच विचार त्याच्या मनामध्ये येत असतात। राघवचं खरंच होतं। आनंदी जेव्हा परदेशात शिकण्यासाठी गेली तेव्हा तिथल्या बऱ्याच मित्रांनी तिला चिडवलं त्या धाग्यासाठी, त्यामुळे तिने तो धागा काढून ठेवला होता। तिचं शिक्षण पूर्ण झालं आणि ती आता आनंदीची ॲना झाली होती। ती भारतामध्ये आली। तिच्या बाबांनी त्यांची स्वतःची कंपनी आनंदीच्या नावावर करून टाकली आणि कंपनीचा सर्व कारभार आनंदीच्या हातात दिला। आता आनंदी बॉस असल्यामुळे तिला रोज कंपनीत कामाला यावं लागत होतं। परदेशात राहून आल्यामुळे तिच्या वागण्यात, बोलण्यात, तिचा ड्रेसिंग सेन्स या सर्वांमध्ये फरक पडला होता। ती असायलाच पहिल्यापासून सुंदर होती, पण त्या राहणीमानामुळे ती अजूनच देखणी दिसत होती। त्यामुळे ऑफिसमध्ये असा एकही मुलगा नव्हता की ज्याला त्याची बॉस आवडत नव्हती आणि योगायोगाने एक मुलगा असा होता की ज्याला ती कितीही सुंदर परी असली तरी त्याला ती आवडत नव्हती आणि तो म्हणजे राघव। हो, राघव त्याच कंपनीमध्ये काम करत होता, पण दोघांनाही एकमेकांशी ओळख नव्हती। बरेच दिवस झाले। तसा बॉसशी डायरेक्ट कधी संबंध आला नसल्यामुळे त्या कोण आहेत, काय आहेत याची चौकशी करावी अशी राघवला वाटली नाही आणि प्रत्येक एम्प्लॉयला नावाचे लक्षात ठेवणे बॉसला गरजेचं वाटलं नाही। असेच दिवस जात होते। कंपनीमध्ये बरेचसे कार्यक्रम असायचे। त्या कार्यक्रमांमध्ये बॉस प्रेझेंट असायचीच, बॉस नक्की यायचीच। आल्यानंतर मात्र राघव फक्त तिच्या हाताकडे पाहायचा। त्याच्या मनात यायचं अशीच असेल आपली आनंदी सुद्धा।
पण तीही नक्कीच नसणार. हिच्या हातामध्ये धागा नाही ना. एक दिवशी ऑफिसमध्ये खूप दंगा चालू होता. राघव आला. त्याला दिसलं की कंपनीमधली 2 मुलं आपापसात भांडण करत होते आणि त्या भांडणाचे रूपांतर मारामारीमध्ये झाले होते. कोणी त्यांच्यामध्ये पडायला तयार नव्हतं. राघव मध्ये पडला. त्याने त्या दोघांचे भांडण मिटवलं आणि त्यांची परत मैत्री घडवून आणली. ही गोष्ट बॉसला कळाली. कंपनीचं वातावरण बिघडू न दिल्यामुळे तिने त्याला एके दिवशी केबिनमध्ये बोलवलं आणि त्याचं कौतुक केलं आणि शेकहँडही केला. तो शेकहँड करत असताना कंपनीतल्या बऱ्याच जणांना असा गैरसमज झाला की बॉसला राघवमध्ये इंटरेस्ट आहे. तेव्हापासून कंपनीतले सर्वजण राघवला बॉसच्या नावाने चिडवत होते. राघव तसा देखणा होता, पण होता एक एम्प्लॉईज ना, त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. इकडे मात्र राघव रोज आनंदीचा विचार करत होता आणि इतक्या वर्षात त्याला आनंदीचा पत्ता लागला नव्हता. आनंदीसोबत मैत्री तर झाली होती, पण ती जेव्हा दूर गेली तेव्हा राघव नकळत तिच्या प्रेमात पडला होता आणि ते प्रेम निखळ, निर्मळ आणि कायमचं होतं. 8 दिवसानंतर फ्रेंडशिप डे होता, त्यामुळे ऑफिसमध्ये रेलचेल होती. राघवला त्या दिवसाचं कौतुक वाटत नव्हतं, कारण तिची खास अशी जिवलग मैत्रीण त्याच्या जवळ नव्हती. अशा विचारातच 8 दिवस निघून गेले, कळलंच नाही. फ्रेंडशिप डे आला. तो कंपनीत कामाला आला होता. आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं आज फ्रेंडशिप डे आहे. राघवला मात्र कंपनीत गेल्यानंतर आनंदीची खूप आठवण येत होती आणि त्याला अस्वस्थ वाटत होतं. त्यानं असा विचार केला की आज सुट्टी घेऊयात आणि घरी जाऊयात. तो सुट्टी मागण्यासाठी म्हणून बॉसच्या केबिनमध्ये गेला. बॉस आपल्या कामात बिझी होती. राघवने त्यांना सांगितलं की माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे मी आज दुपारून सुट्टी घेऊ का? ओके, यू कॅन गो. तर त्याच्याकडे न बघता तिने उत्तर दिलं. ती लॅपटॉपमध्ये काहीतरी करत होती. काय गर्विष्ठ बाई आहे ही. साधं तोंड वर करून चेहऱ्याकडे सुद्धा बघितलं नाही. असलं कसलं काम करत आहे काय माहिती, असं म्हणून राघवने आपली नजर लॅपटॉपकडे वळवली. लॅपटॉपच्या आडून त्याला अर्धवट हात दिसला आणि त्या हातामध्ये लाल रंगाचा धागा बांधलेला होता. भुरकट झाला होता, पण त्याचा अगोदर रंग लाल असावा इतपत तो ओळखू येत होता. त्याच्या तोंडातून एकदम शब्द गेला, आनंदी. त्यानं आनंदी म्हणताच बॉसने त्याच्याकडे पाहिलं आणि ती म्हणाली, तुला माझं नाव कसं माहिती? तो म्हणाला, मी राघव आहे. हे नाव ऐकताच आनंदी झटकन खुर्चीवरून उठली आणि राघवला मिठीच मारली. राघव, तू इतके दिवस माझ्या ऑफिसमध्ये काम करत होतास, तर मग तू मला का नाही सांगितलंस की तू राघव आहेस म्हणून? राघव म्हणाला की पण मला तू आनंदी आहेस हे तर कुठं माहिती होतं. तुझं नाव ॲना आहे ना, आणि मी कसं ओळखणार? त्यात मी एकदा तुझ्या हाताकडे पाहिलं होतं. तुझ्या हातात धागाही नव्हता. नाही राघव, मी परदेशी शिकत होते. आनंदी नाव ऑड वाटत होतं म्हणून मी त्याचं ॲना केलं. धाग्याचं म्हणशील तर मी तो रोज घालतही होते. त्या धाग्यावरून खूप जण मला प्रश्न विचारायचे आणि प्रत्येकाच्या प्रश्नांची उत्तरं मी देऊ शकत नव्हते, म्हणून मी तो काढून सांभाळून ठेवला होता. पण मैत्रीच्या आजच्या या दिवशी मी तो आवर्जून घालते. मी हा धागा कसा विसरेन राघव? हा तर आपल्या मैत्रीचा धागा आहे ना? राघव म्हणाला, फक्त मैत्रीचाच नाही आनंदी, तो माझ्या प्रेमाचा धागा आहे. हे ऐकून मात्र आनंदी लाजली आणि दोघांनी एकमेकांना मिठी मारली.